या मराठ्यांच्या तलवारीचं पाणी जे ते पाजलेलं आहे या सगळ्या आक्रमकांना, मग त्याचं शौर्याचं प्रतीक हे पानिपतमध्ये उभं राहणार नाही तर कुठे उभे राहणार? तो जो इतिहास आहे हा वारंवार असा सांगितला गेला तत्कालीन इतिहासकारांनी की आपण पानिपतमध्ये पराभूत झालो, जेव्हा कधी आपण कुठे हरतो पराभूत होतो तेव्हा बघा याचं पानिपत झालं, असं म्हणण्याचा प्रघात त्यामुळे पडलेला आहे. भलेही आपण पराभूत झालो असू तरी आपण तिथे शौर्य गाजवलेलं आहे, पराक्रम गाजवलेला आहे, त्यामुळे तिथे ते स्मारक व्हायला पाहिजे. पण ते का होऊ नये याचं कारण त्याचं नेतृत्व पेशवे करत होते. त्यामुळे त्याला कसं काय विजय म्हणता येईल? कारण ज्यांची भूमिका ही पेशव्यांच्या विरुद्ध आहे, ब्राह्मणांच्या विरुद्ध आहे, रोजच्या रोज ब्राह्मणेतर असा वाद निर्माण करायचा, खुसपटं काढायची, त्यांना ते पटणारच नाही की तिथे स्मारक व्हावं मराठ्यांच्या शौर्याचं. कारण त्या मराठ्यांचं नेतृत्व पेशवे करत होते. त्यामुळे ही अडचण आहे की तिकडे स्मारक नको, पण इथे कोणाचं स्मारक पाहिजे तर शौर्याचं प्रतीक म्हणून औरंगजेबाची कबर मात्र ठेवा. त्याला लेबल कसलं लावायचंय? शौर्याचं प्रतीक.